सगळ्यांना नमस्कार। 2 दिवसापासून अधिवेशन सुरू आहे। या संदर्भानं मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांना पण एक विनंती आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तुम्ही या अधिवेशनात निकाली काढावा, ही तुम्हाला मनापासूनची विनंती आहे। या राज्यातला मराठा समाज हा सगळा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा एकच हे ओबीसी यादी क्रमांकाच्या 83 क्रमांकाला आहे। त्यामुळं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या अधिवेशनात आपण घेऊन त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी, ही मुख्यमंत्र्यासह सगळ्या सदस्यांना सुद्धा विधानसभेच्या विनंती आहे की आपण हा प्रश्न लावून धरून निकाली तातडीनं काढावा। कारण कुणबी आणि मराठा हा वेगळा नाही आहे। त्याच्यामुळं कुणबींची मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून, उपजात पोटजात म्हणून कुणबीचे प्रमाणपत्र सगळ्या मराठा समाजाला देण्यात यावेत, ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। दुसरं असं की जे आमदार आहेत, विशेष करून मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे की आपण विधानसभेच्या या अधिवेशनाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं लावून धरावा। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत। मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत म्हणून सगळ्या आमदार महोदयांनी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जे असतील त्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे, मंत्र्यांना पण विनंती आहे की आपण हा प्रश्न लावून धरावा। दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅझेटियर हे लागू करण्यात यावं याच अधिवेशनामध्ये, तसं आपण लेखीसुद्धा दिलेलं आहे आणि 1 वर्षापासून हेच चाललं आहे की तुम्हाला देऊ, आरक्षण देऊ। दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅझेटियर तात्काळ लागू करा याच अधिवेशनात, सातारा संस्थांचंही गॅझेटियर लागू करा, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅझेटियर लागू करा आणि औंध संस्थांचेही खूप काही पुरावे आहेत, तेही घेऊन या राज्यातल्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आपण माणुसकी दाखवावी आणि माणुसकीच्या नात्यानं गोरगरिबांना अडचणी पोरांना शिक्षणात येऊ नयेत म्हणून तातडीनं ते लागू करावं। दुसरं असं की आपण सगळ्या केसेस मागं घेऊ, 1-1.5 वर्ष उलटून गेले, 8 दिवसात घेऊ, 4 दिवसात घेऊ म्हणून या राज्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती, गोरगरिबांवरती केसेस विनाकारण दाखल केलेले आहेत। त्या सरसकट अंतरवालीसह राज्यातल्या सरसकट केसे मागं घेण्याचं आपण सरकार म्हणून कबूल केलेलं आहे। म्हणजे पूर्वी शिंदे साहेब होते मुख्यमंत्री, त्यावेळेसही त्यांनी ते कबूल केलेलं आहे। आता फडणवीस साहेब आहेत, फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे, त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बी आणि प्रत्यक्षसुद्धा। त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या शब्दापासून माघारी फडणवीस साहेबांनी फिरू नये, कारण इथं तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळावेत। ज्या 8-9 मागण्या आहेत, आता शिंदे समिती तुम्ही गठीत केली पण ती काम करत नाही, प्रमाणपत्र वाटप होत नाहीत, व्हॅलिडिटी होत नाही आहेत, नवीन प्रमाणपत्र दिले जात नाही आहेत। आपण महाराष्ट्रात 4 विभागाला अधिकारी दिले, तेही जात पडताळणीचं काम करत नाहीत, नोंदी शोधलेल्या असूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि विशेष म्हणजे कक्ष स्थापन केलेले नाही आहेत। आणखी हे तातडीनं सगळे कामं व्हावेत। बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबाच्या नोकऱ्या आणि त्यांचा निधी अनेक जणांचा दिलेला नाही, साध्या गोष्टी असूनसुद्धा आपण जाणून बुजून करत नाही आहेत की काय, असा आता आम्हाला संशय यायला लागला आणि तुम्ही येऊ देऊ नका। कारण हे सगळे कामं करण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत असणं गरजेचं आहे। आपण ते काम केलेलं नाही आहे, म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण जे शब्द दिले त्याच्यापासून तुम्ही माघारी फिरू नका। 8 पैकी 4 मागण्याचे तातडीनं अंमलबजावणी करू असं सांगितलेलं असतानासुद्धा 1 महिना उलटून गेला आहे उपोषणाला। तुम्ही प्रतिनिधी पाठवले ते फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सोडलेलं ना, कुठले गॅझेटियर लागू झालेत, ना कुठले केसेस मागं झाल्यात, ना शिंदे साहेबाच्या समिती नोंदी शोधायचं काम सुरू आहे, ना प्रमाणपत्र देण्याचं काम आहे। कमीत कमी ज्या नोंदी सापडल्यात त्या आणि शोधायचं काम आणि प्रमाणपत्र देण्याचं काम किमान हे तरी तातडीनं आदेश देऊन होणं गरजेचं होतं, पण ते आणखीन झालेलं नाही, ते तातडीनं करावं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसुद्धा तातडीनं आपण करावी। आपल्याकडं मागण्यात दिलेल्या आहेत, वारंवार मागण्यात देऊनसुद्धा आम्ही आता पुरं कटळून गेलो तुम्हाला मागण्या देऊन, ना विलाजानं
ह्या अधिवेशनात जर झालं नाही तर पुढचं आंदोलन आम्हाला उग्र पद्धतीनं किंवा व्यापक पद्धतीनं करावं लागणार आहे. उग्रता आम्ही करूच शकत नाहीत कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गानं करतो आहे. त्यामुळं व्यापक पद्धतीनं आंदोलन करून राज्यात आम्हाला पुन्हा एकदा मोठमोठे मोर्चे काढून आंदोलनं करून पुन्हा म्हणू नका फडणवीस साहेब की आता हाताच्या बाहेर चाललं आहे म्हणून तुम्हाला आजच विनंतीपूर्वक सांगतो की ज्या मागण्या आहेत आमच्या 8-9 मागण्या त्या पूर्ण अंमलबजावणी या अधिवेशनात करा. गॅजेटियर मात्र तीनही तातडीनं लागू करून घ्या आणि शिंदे साहेबाच्या समितीला आदेश देऊन ताबडतोब नोंदी शोधायच्या कामाला लावा आणि केसेसही तातडीनं मागं घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तातडीनं मार्गी काढा. तुम्ही 2 ते 3 महिन्याचा वेळ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला आहे आणि 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. या राज्यातला कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोटजातीचा उपजात मराठा म्हणून करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती. दुसरं विशेष असं आहे की राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र काढायला अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक 500 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता. महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला. म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही 100% करतो. बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प 500 रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिडिटी असो कशासाठी पण एक स्टॅम्प 500 रुपयाचा द्यायला लागायचा. विनाकारण खर्च होत होता. यायला जायला असे मिळून 2-3 हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका खर्च होत होते. ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्पने एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे. म्हणजे आज 500 रुपये म्हणजे साधी गोष्ट नाही तर त्याला 1-1.5 हजार रुपये 2-3 हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता. तो थांबवला. तो निर्णय एक चांगला घेतला आहे बावनकुळे साहेबांनी. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं. त्याचं कारण असे की त्यांच्या एक 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एक 4-5 चौकशा होणं गरजेचं आहे. पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता. हे खरं आहे का? ही SITनं CIDनं ही चौकशी करावी. 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या? ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का? ही पण CIDकडून SITकडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं आहे. चौथं असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का? तर केला होता 100% हे चौकशीत घ्या. कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली. त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या SPंना सुद्धा माहिती. म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे CDR घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम 1 नंबरचा आरोपी करत होता. ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण खून होताना खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होतं म्हणून 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येतोय. फक्त धनंजय मुंडेच्या 5 ते 7 चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण तो त्याला व्यवसायसुद्धा पार्टनर आहे. तो त्याचा कारभार पण चालवत होता. सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने कामं करायची तर तो करत होता त्याच्याच इशाऱ्यानं. खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले आहेत. आणि आणखीन एक 5वी मागणी अशी की तो जो दुसरा फरार आरोपी आहे त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली. ही चौकशी SITनं CIDनं बीडच्या पोलिसांनी करणं
प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे. मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडं, कारण त्याला त्याची पूर्ण माहिती आहे. कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर 5-7 दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे शिडीआर निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, फोनं गेलेले, त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले आहेत धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी मदत करता येईल म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे. ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंती. हो, पुरवणी तपासात धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुलाहिजा न ठेवता मंत्रिपदाचा, आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचं मुख्य कार्यालयसुद्धा तोच चालवत होता. कार्यालयीन सगळा कारभार 1 नंबरचा आरोपी करत होता. म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे दोघांचं अंग एकच आहे, काहीच बदल नाही आहे. त्यामुळे या ज्या आता 5-7 आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.